कोणत्याही शब्दाला जेव्हा च हा प्रत्यय लागतो तेव्हा तो च प्रत्यय हीच त्या गोष्टीची मर्यादा असते. तुकोबा म्हणाले हेची थोर भक्ती हीच, त्याच्यापेक्षा वरती दुसरी कुठलीही नाही. ती भक्ती कोणत्याही भक्तानं साधकानं
करावी. कोणती? संकल्पावी माया संसाराची. आपण नित्यनियमानं कीर्तन ऐकणारे श्रोते आहात. संसार म्हणजे काय आणि प्रपंच म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? आपण जन्माला येतो आणि कधीतरी हे जग सोडून जातो. शास्त्र असं म्हणतं की आपण आत्ता मानवी देहात आहोत, पण अशा किती प्रकारच्या देहाच्या योजना आहेत? जवळजवळ 84 लक्ष एवढी ती संख्या आहे. आणि मनुष्य जन्म तेव्हाच मिळतो जेव्हा पाप आणि पुण्य हे समान पातळीवर येतं. पापाची आणि पुण्याची सारखी पातळी यावी लागते. पाप पुण्य समायुक्त नरयोनीषु जायते असं वचन आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा मानवी जन्म मिळतो. हा मिळालेला जन्म आम्ही कोणत्या मार्गाने पुढे जाऊन सार्थकी लावायचा आहे हे सांगतायत तुकोबा या अभंगात. अशीच गोष्ट करायला हवी जी देवाला आवडणारी असायला हवी. आपल्याला आवडते, जमते, सवडीनं मिळते, निवडता येते असं काहीही चालणार नाही. वारीला जाताना जसे 3 लोक असतात ना, हौशे, नवशे आणि गौशे. हौस म्हणून जातात, जिथपर्यंत चालता येतं तिथपर्यंत चालतात आणि मग परतीचा प्रवास बसनी किंवा गाडीनी करतात. कोणीतरी नवस केलेला असतो घरातल्या व्यक्तीनं, तो नवस फेडायला म्हणून काही जण जातात, ते असतात नवशे. आणि तिसरा प्रकार असतो तो असतो गौशे. जरा जाऊया, स्वार्थ पण आणि परमार्थ पण. जाता जाता काही गवसलं तरी घेऊन जाऊया असं म्हणणारे असतात. तसंच भगवंताची भक्ती किंवा आपण हातात घेतलेली कुठलीही साधना ही स्वतःच्या आवडीनं करता येते. मी काहीच जमलं नाही तर सवडीनं सुद्धा करता येते, जी साधारणपणाने आपल्यातले बरेचसे जण करतात. सत्य आहे, कटू असलं तरी. कारण आपल्याला संकट आलं कीच देव सापडतो, तो एरवी मिळत नाही. संतांचं असं नाहीये. जळी स्थळी सगळीकडे त्यांचा नातेसंबंध हा फक्त भगवंताशी आहे. आणि म्हणून ते आपल्याला अतिशय निर्धारानं सांगू शकतात की बाबा रे, अशीच गोष्ट कर जी तुला नाही, तुझ्या आजूबाजूच्या कोणालाही नाही, फक्त आणि फक्त देवालाच आवडणारी असेल. आणि ती गोष्ट करत असताना तुझी भूमिका संपूर्ण समर्पणाची असली पाहिजे. म्हणून संकल्प करायला सांगितलाय. घरामध्ये एखादी पूजा करायची ठरवली, ती पूजा पार पडली की शेवटच्या क्षणी गुरुजी सगळा संकल्प म्हणतात. ते जे काही उच्चारलेलं असतं ना त्याला किंमत नसते, कारण ते आपल्या आवडीचं आणि निवडीचं असतं. जे जे पाहिजे ते गुरुजींना आपण सांगतो. असा सगळा संकल्प सोडा बरोबर. मग गुरुजी त्याच्याकरता ते सगळं मराठी भाषेतलं आपलं सांगणं संस्कृतात लिहून घेतात आणि तो संकल्प सोडतात. पण खरी किंमत कशाला आहे माहितीये का? जेव्हा यजमानाच्या हातावर पाणी सोडलं जातं आणि त्याला म्हणायला सांगितलं जातं इदं न मम, हे सगळं तू मला देणार आहेस, पण ते द्यायचं का नाही हे तू ठरव. कारण जे देणार आहेस तेही माझं नाहीये आणि जे दिलंयस तेही माझं नाहीये. इदं न मम. खरं सांगू का, आपल्या रोजच्या व्यवहारातली ही गोष्ट आहे. एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की तिला एखादी गोष्ट मनात आल्यानंतर ती मला मिळालीच पाहिजे अशा धारणेनं ती राहत असते. मग ती गोष्ट मिळावी याच्याकरता जंगजंग पछाडलं जातं. समोरच्या आलेल्या कित्येक लोकांना दुखावलं जातं. वेळ पडली तर ती हिसकावून घेतली जाते. ती मिळत नाहीये या अपयशामुळे चिडचिड वाढायला लागते. आणि मग घरातली जुनी जाणती माणसं असतात ना, ती पटकन म्हणतात, अरे नको लागूच फार पाठी. फार पाठी लागलं ना की जवळ आलेल्या सगळ्या गोष्टी लांब पळायला लागतात. म्हणून समोर येतं ती गोष्ट आनंदानं स्वीकारावी आणि देवाला म्हणावं, बाबा रे, हे विले अनंते तैसेची राहावे. तुला वाटतंय ना मी असं राहावं, मानते. असं म्हणलं ना की जे लांब पळत गेलेलं असतं ना ते न भूतो न भविष्यती, इतक्या पटी
समुद्रात पडतं. म्हणून संत म्हणतात की बाबाने नको धावू नाही त्या गोष्टी पाठी, ज्याच्या कृपेनं हे मिळणार आहे त्याच्या पाठी धावून बघ ना कधीतरी. त्याच्या पाठी धावून बघ. हातून घडणारं प्रत्येक कर्म हा माझा मोठेपणा आहे असं सांगत राहिलं की विषय संपला. म्हणजे तुझ्या कृपेनं मिळालंय असं म्हणत सगळं काही परमेश्वराच्या पायी अर्पण केलं ना की मग भावना निर्माण व्हायला लागते. त्या भावनेला आपण समाधान असं म्हणतो. समाधान असं म्हणतो. आणि हे करणं फार अवघड आहे. पण तुकोबा म्हणाले तेच करायला हवं. का? कारण वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ तेच उगवणार आहे. या न्यायानं जर समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण बघायला लागलो तर आपोआप आपल्या मनाच्या सगळ्या भावना या शांत व्हायला लागतात आणि समोर येणारी कोणतीही गोष्ट सहज स्वीकारली जाते. अगदी सहज. पण दुर्दैवानं हेच होत नाही. हेच होत नाही. काय होतं माहितीये का? कोणतीही गोष्ट घडत असताना ती आपल्या हातापर्यंत येऊन पोचल्यानंतर आपण ती स्वीकारल्यानंतर चुकून कोणीतरी आपल्याला येऊन विचारते एवढं सगळं कसं काय मिळालं हो तुम्हाला? तेव्हा आपण पटकन म्हणतो कसं काय म्हणजे मिळवलंय, कष्ट केले, तासन तास सगळं काही मिळवण्याकरता सगळं विसरून केलंय. महाराजांचा एक फार सुंदर दृष्टांत आहे. महाराजांकडे एक दिवस आला गोंधवल्याला आणि महाराजांसमोर जाऊन उभा राहिला. म्हणाला महाराज एक प्रश्न आहे म्हणाला, विचारू का? हो विचार म्हणाले. आणि त्या व्यक्तीनं महाराजांना प्रश्न विचारला, महाराज खरं सांगा हो, ज्या थोरल्या रामाचं तुम्ही दर्शन घ्यायला सांगता तो हा राम कधीतरी हसत असेल ना? देव असला म्हणून काय झालं? कधीतरी तर तो हसत असेल. कधी हसतो हा राम? महाराज पटकन म्हणाले तो 2 वेळा हसतो. त्यातली पहिली वेळ कुठली माहितीये का तुला? कोणाला तरी पोचवायला गेल्यानंतर तिथल्या सगळ्या वातावरणामुळे जे वैराग्य येतं, ज्याला आपण काय म्हणतो स्मशान वैराग्य, त्या सगळ्या वातावरणात असेपर्यंत आलेला आहे तो कधीतरी जाणारच आहे. नको रे बाबा, कोणी आपलं नसतं, काही बरोबर नेता येत नाही, सगळं तत्वज्ञान आठवायला लागतं आणि तिथे असलेल्या सगळ्यांच्या ते स्पर्धा सुरू होते, त्यागाची स्पर्धा. आता हे नको, ते नको, काही नको. अरे एवढा एफडी करून ठेवलीये पण वर जाताना काही ती नेता येणार नाही. काय करायचंय? हा गेलेला माणूस जळता जळत नाही, एवढं घरात आहे, पण काही नेता आलाय का वर? हे सगळं सुरू व्हायला लागतं. कुठपर्यंत? तिथून बाहेर पडेपर्यंत. तिथून बाहेर पडलं, घरी आलं की घरात शिरताना जोरात ऑर्डर सोडली जाते. थकून आलाय, दमून आलाय, आंघोळ करून येतो तोपर्यंत आलं घातलेला गरम चहा आणि त्याच्याबरोबर खायला जरा कांदा पोहे चालतील. अरे आत्ता बोलत होतात ना 20 मिनिटापूर्वी. असं जेव्हा घडतं ना तेव्हा राम हसतो. का? कारण कधीतरी आलोय तेव्हा कधीतरी जायचंच आहे हे माहित असून सुद्धा आपल्याला आयुष्यभर इथंच राहायचंय. अशा हा शब्द महाराजांचा नाही, हा शब्द माझा आहे, भावना समजून घ्या. आपल्याला आयुष्यभर इथंच राहायचंय. आपण म्हणून तीच पूर्व या भूमीत आपण जगत असतो. वास्तविक आपल्या हातात काहीच नाहीये. आणि दुसरी वेळ सगळं काही त्याच्या कृपेनं मिळत असताना सुद्धा जेव्हा आपण म्हणतो की हे मी केलं, तेव्हा तो हसतो. सर्वार्थानं त्याकडनं मिळत असताना, त्यानंच आपल्याला दिलेली असताना आपली भावना तुकोबांनी सांगितली तशीच असायला पाहिजे. तुका म्हणे घालू तयावरी भार. सगळं करायचं, कशालाच नाही म्हणायचं नाही. सगळं करायचं
पण ते करत असताना भावना मात्र अशी असली पाहिजे की हे माझं नाही, माझ्या रामाचं कार्य आहे. असं जेव्हा म्हटलं जातं ना, तेव्हा हातून घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याही नकळत त्याच्या पायी समर्पित केली जाते आणि त्याला आवडणारी असते, तीच घडत राहते. नव्हे, तो घडवून घेतो, तो तसं वागायला प्रवृत्त करतो. आणि हेच तर फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुकोबा म्हणाले, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहुहा संसार देवा पायी. त्याच्या पायी व्हायला सांगितलंय, नुसता नाही व्हायचा, संकल्प करून व्हायचा. एकदा का संकल्प करून एखादी गोष्ट वाहून टाकली, देऊन टाकली, की त्याच्यावरचा आपला हक्क, अधिकार संपतो. आणि मग आपली भावना आपोआप ज्या भावनेने संत वागत असतात ना, तशी व्हायला लागते. उरलो उपकारापुरता. आता मला माझ्याकरता नाही, माझ्या समाजाकरता, माझ्या देवाकरता, माझ्या देशाकरता जगायचं आहे. या भूमिकेतून सुरुवात होते, लक्षात घ्या. असं करणारी कित्येक उदाहरणं सांगू. सगळ्या प्रांतात अशी उदाहरणं आहेत. स्वतःच कर्तव्य करून, ते कर्तव्य बुद्धीनं करून, ते निष्काम पद्धतीनं करून देव, देश आणि धर्माकरता जगणारी प्रत्येक व्यक्ती ही भगवंताच्या अत्यंत जवळची असते. आणि तिच्याच हातून घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण भक्ती या सदराखाली मान्य करतो. आणि म्हणून अशा व्यक्ती वंदनीय, आचरणीय अशा घडतात. इतिहासात, पुराणात सगळीकडे ही उदाहरणं आहेत. आपल्याला ही गोष्ट ठाऊक आहे. भगवंताशी संपूर्णपणाने समर्पित होणं म्हणजे काय? संध्याकाळची वेळ होती. अनेक कीर्तनातून आपण हा दृष्टांत ऐकला असेल, पण आज मी सांगते त्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करूया आता थोडासा. संध्याकाळची वेळ आहे, सूर्य अस्ताला चाललाय आणि अशा वेळेला द्वारकेमध्ये महाराजा सज्जाद गच्चीमध्ये समोर सूर्य अस्ताला जातोय आणि भगवान गोपाळ कृष्ण तो पाहताय. डोळ्यातून धड 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 पाणी वाहतंय आणि पाठीमागून आलेल्या भगवंताच्या शिष्यानं म्हणजे उद्धवानं भगवंताला विचारावं, भगवंता सुख दुःख समीकृतवा असं सांगताना मग तुमच्या डोळ्यात पाणी का? तेव्हा भगवंताने म्हणावं, उद्धवा मला ना आज माझ्या गोकुळातल्या, माझ्या ब्रजातल्या गोपिकांची आठवण येते. कशाला? आम्ही इथे सगळे जे काय आहोत ते काय तुमचा दुस्वास करतो? अहो 24 तास आम्ही सगळे तुमच्याकरताच जगतो. आता इथे द्वारकेत काय गोपिका नाहीये? जी मथुरा सोडून इथे आला, त्या मथुरेत काय गोपिका नव्हत्या? सारखं गोकुळातल्या गोपींचं वर्णन कशाला करता भगवंता? भगवंत बोलले काहीच नाही, फक्त एकच सांगितलं, उद्धवा रथ जोड आणि गोकुळात जा. जाऊन काय करू? काय नाही, तिथे तुला गोपिका भेटतील. त्यांना फक्त एकच वाक्य सांग, वाईट वाटून घेऊ नका. कृष्ण तुमच्या बरोबर गोकुळात नसला तरी तो द्वारकेत सुखरूप आहे आणि त्याचं तुमच्याकडे सदैव लक्ष आहे. उद्धवानं पण चंगच बांधला, आता जायचं. आणि भगवंत सांगतायत ना, कसं त्या गोपिकांची परीक्षा आपण घ्यायची आणि त्यांना हे खरं ठरवून दाखवायचं की द्वारकेतल्या गोपिका सुद्धा व्रजातल्या गोपिकांसारख्याच आहेत. निघालं आणि गोकुळात येऊन पोहोचला. उद्धव नावाची माणसं बऱ्याचदा अशीच असतात. आणि मग एक वेळ आली की स्वतःही खड्ड्यात पडतात आणि बरोबर त्यांना घेऊन मी कृष्णाशी बोलणाऱ्या उद्धवाबद्दल बोलतो. तुम्ही कशाला बघता? उद्धव गोकुळात पोहोचला.
संध्याकाळची वेळ, दिवसभराचा प्रवास करून पोचलाय. यमुनेच्या तीरावरती येऊन उद्धवानं बघावं तर सगळ्या गोपिका त्या कातर वेळेला सूर्य अस्ताला जात असताना त्या यमुनेच्या पाण्याकडे एकटक बघतात. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा रे, गोविंदा रे गोपाळा. छंद तुझा जडला घननीळा, छंद तुझा जडला घननीळा. गोविंदा रे गोपाळा रे, गोविंदा रे गोपाळा. जगलेठी हा बनूनी राखी, जगलेठी हा बनूनी राखी. माझ्या परती कांबळी गाठी, माझ्या परती कांबळी गाठी. यमुना जळात दाशी मुकुंदा, गोविंदा रे गोपाळा रे, गोविंदा रे गोपाळा. कृष्णाबद्दल बोलणाऱ्या या गोपिकांना उद्धवानं लांबून पाहिलं. त्यांच्यात बसलेल्या एका म्हाताऱ्या गोपिकेनं यालाही आलेलं पाहिलं. डोळे बारीक करून बघते. कोणीतरी पीत वस्त्र धारण केलेला, अंगावरती अलंकार घातलेला, रक्तजडित अशा रथामधून आलेला, बहुधा आपला कान्हा झाला असेल का म्हणून धावत गेली हो 15-20 पावलं. आणि तिच्या लक्षात आलं येणारा आहे तो कृष्णासारखा आहे, कृष्ण नाही. उलटी फिरली. उद्धवानं रथातनं उडी टाकली, धावत गेला, त्या गोपिकेला थांबवलं, म्हणाला, अहो तुम्ही अशा निघून का जाता? मी तुमच्याकरता कृष्णाचा निरोप घेऊन आलोय, तुमच्या कान्ह्याचा निरोप घेऊन आलोय. काय निरोप दिलाय त्यानं? काही नाही, त्यांनी एवढंच सांगितलंय, वाईट वाटून घेऊ नका. मी तुमच्याबरोबर गोकुळात राहत नसलो तरी द्वारकेत आहे, आणि द्वारकेत असूनही माझं या सगळ्या विश्वात रूप नटलेलं आहे, त्याचं तुमच्याकडे लक्ष आहे. त्या गोपिकेनं उद्धवाचा हात धरावा, त्याला यमुनेच्या तीरावर आणावं, हळहळणाऱ्या त्या यमुनेच्या काळ्या डोहाकडे बघायला सांगावं आणि म्हणावं, अरे तू काय सांगतोस? कृष्ण आमच्याकरता गोकुळातच थांबलाय म्हणून. ज्या क्षणी तुझ्या त्या द्वारकाधीश कृष्णानं हे गोकुळ सोडलं ना, त्या क्षणापासून नवे तो इथे होता, त्या क्षणापासून आमचं आयुष्य कृष्णमयच झालंय. या काळ्या डोहाकडे आम्ही पाहतो ना, तेव्हा आम्हाला आमच्या कृष्णाचा काळा वर्णच आठवतो. या यमुनेच्या वाळवंटातली ही माती ही सुद्धा काळीच आहे, पण तरी सुद्धा आम्ही हिच्यात रमतो, कारण याच वाळवंटात त्याच कृष्णाचे पदर उमटले, जे बघत आम्ही आमचं आयुष्य जगत राहतो. या देहावर धारण केलेलं वस्त्र असेल, कुठलाही दागिना असेल, तो धारण करतानाही कृष्णा तुझ्यासाठी ना असं म्हणत कृष्णार्पणमस्तु म्हणून आम्ही धारण करतो. तू आम्हाला काय सांगतोस? कृष्ण सगळ्या जगात पुरला आहे आणि त्याचं तुमच्याकडे लक्ष आहे. का सांग तुझ्या त्या द्वारकेतल्या कृष्णाला की तो द्वारकाधीश जो कृष्ण आहे ना, त्याची आम्हाला गरज नाही. आमचा कृष्ण आमच्या देहातच आम्ही जागा ठेवलाय, त्याच्याकरताच आम्ही जगतो आणि जगत राहू. योगी अरविंदांचा एक शब्द आहे, टोटल सरेंडर, संपूर्ण शरणागती. घडणारी प्रत्येक गोष्ट, करतो ती प्रत्येक गोष्ट कृष्णार्पणमस्तु असं म्हणून करून बघूया का कधी कधी. मग त्याच्याकरता भांड्यात पाणी घेऊन तळगावरनं ते सोडून संकल्प करायचीही गरज पडणार नाही, असा एक क्षण येईल ना. आणि मग घडणारं प्रत्येक कर्म, समोरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती करता
देवकार्यच घडेल ना. आणि हीच भक्ती तुकोबांना अपेक्षित आहे. म्हणून महाराज म्हणाले हे चिखोर भक्ती. हीच गोष्ट इतिहासाची पानं थोडी धांडवळली तर 20 वर्षाचा आपला नवरा 50 वर्षाची जन्मठेप स्वीकारून ठाण्याच्या कारागृहाच्या दरवाजा आड उभा राहिलेला पाहतीही तिचं वयही फारसं नाही, 20-21 वर्षाची असेल. येताना धाकट्या दिराला घेऊन आली आहे आणि कैद्याचे कपडे घातलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून क्षणभर गळ्यात झुणका घालून आलाय. पण क्षणभर कारागृहातल्या कैद्यांशी बोलत असताना झटापटीत डोळ्यावरचा चष्मा फुटलाय. त्यामुळे समोर न येणाऱ्या फक्त 2 आकृत्या दिसतायत. कोण आलंय हे कळलं नाही. पण तितक्या आवाज परिचयाचा वाटला आणि लक्षात आलं भेटायला कोण आलंय. कोण होते? विनायक दामोदर सावरकर. त्यांची पत्नी माईसाहेब सावरकर आणि धाकटा भाऊ गणेश. दोघं जण आलेले होते आणि भावानं म्हणावं तात्या वहिनी भेटायला आल्या तुम्हाला. सावरकरांनी मोठ्या कष्टाने डोळे मोठे करून बघावं आणि माईंचा हात त्याही कारागृहाच्या तळ्यांमधनं हातात घ्यावा आणि म्हणावं माई राग येतोय ना माझा. सर्वसाधारण स्त्रीला तिच्या प्रपंचाची जी स्वप्न असतात ना तीच पुराशी बाळगून आला असाल सावरकरांच्या घरात. पण मी मात्र तुमच्या पदरात पेटते निखारे टाकले. ना प्रपंचाचं सुख दिलं ना अदेव पण मिरवता आलं तुम्हाला. उलट पक्षी आता सगळं जग मला देशद्रोही म्हणताय. अहो थोड्या नाही 2 जन्मठेपी जाहीर झाल्या आहेत. माहितीये का? एक जन्मठेप 25 वर्षाची आहे आणि कदाचित भारताच्या न्यायशास्त्राच्या हा पहिला आणि शेवटचा कैदी असेल ज्याला एकदम 2 जन्मठेपी जाहीर झाल्या आहेत. राग येत असेल ना माझा. तेव्हा माईने म्हणावं झालं बोलू आता मी काय सांगते तो ऐका. 4 गवताच्या काड्या गोळा करून त्याची वीण बांधून झाडाच्या एखाद्या फांदीवर किंवा ढोली स्वतःच घरट हजारो पक्षी बांधत असतात. तो पक्षी आणि ती पक्षिणी स्वतःची पिल्ल त्या घरट्यात जन्माला घालतात. त्यांचं पालन पोषण करतात आणि त्यांच्या पंखात बळ आलं की ते पक्षी उडून जातात. हे यांचा संसार करायला मोकळे. पण असा प्रपंच आपल्याला करायचं नाहीच आहे हो. खरं सांगू का? खरं सांगू उद्या कदाचित अंदमानच्या या भल्या मोठ्या जन्मठेपीच्या शिक्षेत तुम्ही जर परत आला नाही तर काहीही न करणाऱ्या इंग्रजांच्या पुढे हुजरेगिरी करणाऱ्या माणसाचं कुंकू मिरवण्यापेक्षा तुमच्या नावाच्या कुंकवाशिवाय असलेलं तुमचं विधवा पण स्वीकारता आवडेल. वाटून घेऊ नका. आणि धर्मासाठी पुरं करतो ना तो खरा आस्तिक असतो आणि सावरकर तसे आस्तिक आहे. कारण त्या एकाच माणसाला कळलंय वर्षानुवर्ष भोकमपट्टी करून जी वेद शास्त्र पुराण पाठ होतात त्या वेद शास्त्र पुराणातल्या सगळ्या तत्वांचा वापर कसा करायचा आणि त्या सगळ्या वापरामुळे आपल्या हिंदू बांधवांचं रक्षण कसं करायचं. अंदमानच्या त्या सगळ्या कैदेतले प्रसंग वाचून पहा एकदा. स्पर्शानं अन्न वाटत नसतं रे. जर ते स्पर्शानं वाटत असेल तर माझ्या भारतवर्षात वाहणाऱ्या 7 अत्यंत पवित्र तीर्थ असलेल्या नद्यांच्या प्रोक्षणामुळे ते अन्न पुन्हा एकदा शुद्ध होऊ शकतं असं सांगणारे सावरकरच आहेत.
त्यांनी त्या अन्नाच्या भांड्याभोवती गंगेचे यमुनेचे असं म्हणत पाणी शिंपडावं आणि हजारो हिंदू कैद्यांची पोटाची खळगी भरावी. त्या सावरकरांना माहीत सांगतात, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. कुठला मंत्र म्हणायचा? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. म्हणाल का हो एवढा मंत्र? पुढचा इथून पुढचा सगळा काळ फक्त कष्टाचा आहे हो. म्हणा तुम्ही मंत्र म्हणा. क्षण हो कोमत प्रल्हादाश्रम टिकेल निष्ठा ध्रुव बाळाश्रम. क्षण हो कोमत प्रल्हादाश्रम टिकेल निष्ठा ध्रुव बाळाश्रम. ठराल जगती तुम्ही पुरुषोत्तम. ठराल जगती तुम्ही पुरुषोत्तम. मृत्युशी घालून म्हणा मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. माहिती पुढे सांगावं. सत्यवान तुम्ही मी सावित्री. सत्यवान तुम्ही मी सावित्री. नव्या आरती नवी भगती. नव्या आरती नवी भगती. करीन पूजा गात्रो गात्री. करीन पूजा गात्रो गात्री. काय म्हणावं? आपल्या पत्नीचे हे शब्द ऐकल्यावर सावरकरांनी पटकन सांगावं, म्हणेन मी हा मंत्र म्हणेन. कोणत्याही साध्याचा पाया जेव्हा एका विशिष्ट उपासनेनं घातला जातो तेव्हा त्या उपासनेचं सामर्थ्य हातून घडणाऱ्या सामर्थ्याच्या उपासनेला सुद्धा बळ देतं. आणि त्याचंच फळ अंदमानच्या या प्रचंड कष्टातून सावरकर सही सलामत परत आले. आणि ज्या स्वातंत्र्यासाठी सगळं युद्ध चाललं होतं ते स्वातंत्र्य मिळाल्याचं सावरकरांनी याची देही याची डोळा पाहिलं. हे यश स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकले. अशी किती उदाहरणं देऊ. ज्या रामचंद्रांचा उत्सव आपण साजरा करतोय त्या रामायणामधला एक प्रसंग आहे. आपल्याकडे एक म्हण आहे मंडळी, राजसिंहासनावर बसलेल्या कोणत्याही माणसाला कुठलंही नातं नसतं. तो ज्या क्षणी राजा होतो त्या क्षणी त्याला त्याच्या देवासाठी, देशासाठी, किती कर्तव्यतेसाठी आयुष्य मार्गी लावावं लागतं. विश्वामित्र आले होते दशरथांसाठी. रामचंद्रांची मागणी केली होती यज्ञ कार्याचा विध्वंस करणाऱ्या असुरांना मारण्याकरता. गीत रामायण आपण रोज ऐकतो. आता ते गाणं म्हणून नाही, आपल्या संस्कृतीचं दर्शक म्हणून ऐकून बघा. तुझा ज्येष्ठ पुत्र मला हवा आहे अशी मागणी करणारे विश्वामित्र पाहिल्यावर दशरथांनी म्हणावं, अहो त्याच्याऐवजी मी येतो. लहान आहे हो माझा राम अजून. असं म्हणल्यावर वसिष्ठ मध्ये पडतात आणि सांगतात, राजा वयानं लहान असलेला राम कर्तृत्वानं मोठा व्हावा असं तुला वाटत असेल तर त्याला विश्वामित्रांच्या बरोबर पाठव. किती महत्वाचं वाक्य आहे. कर्तृत्व हे वयावर अवलंबून नसतं कधीच.
जगतो याला किंमत आहे की नाही. आणि म्हणूनच 39 वर्षाचं आयुष्य असलेल्या विवेकानंदांचं तत्वज्ञान आजही आपल्याला जास्त श्रेष्ठ वाटतं का नाही. 40 वर्षाचं आयुष्य जगणारे तुकोबा जगाला संदेश देणारी एवढी अभंग गाथा लिहून जातात. आपल्याला हे जमलंय का. नाही जमलं. आपण कसं जगतो याला फार किंमत आहे. विश्वामित्रांनी आपलं मारणं राजासमोर मांडावं आणि सांगावं, बाबा मारीच तो सुबाहू राक्षसते दीर्घबाहू. मारीच तो सुबाहू राक्षसते दीर्घबाहू. मारीच तो सुबाहू राक्षसते दीर्घबाहू. तुझ्या रामाचं मोठेपण काय आहे सांगू तुला दशरथा. मारीच तो सुबाहू राक्षसते दीर्घबाहू. रामतील शक्यस्वहि राम केशसा. केशसुता पुत्र मला देई दशरथा. केशसुता पुत्र मला देई दशरथा. या गाण्यातलं एक कडवं फार सुंदर आहे. रामचंद्रांची मागणी करणाऱ्या विश्वामित्रांना पाहिलं आणि कौसल्येच्या डोळ्यातून झळझळ पाणी व्हायला लागलं. विश्वामित्र सांगतात, कौसल्ये रडसी काय. रडतेस कशाला. क्षत्रिय स्त्री आहेस. तुझा मुलगा रणामध्ये रंगत असताना पाहणं तुला जास्त आवडेल का तुझ्या राजदरबारात बसलेला जास्त आवडेल. सगळ्यांची समजूत घालावी आणि रघुकुलाच्या वचनाची जाणीव करून द्यावी. प्राणाहुती वचनी प्रीत रघुवंशी सरित. प्राणाहुती वचनी प्रीत रघुवंशी सरित. दासरी पद राम स्वता सर्व तीर्थता. तीर्थसुता पुत्र मला देई दशरथा. मागणी करून रामचंद्रांना घेऊन जाणारे विश्वामित्र वसिष्ठांनी समजूत घातल्यावर रामाचा हात अत्यंत विश्वासानं त्यांच्या हात देणारा दशरथ. आजही रामाची मूर्ती कधीही सिंहासनावर सुखासनात बसलेली आपल्याला दिसत नाही हो. त्याच्या खांद्यावरचं कोदंड अखंडपणानं उभंच आहे. आपण सगळे भाग्यवान याकरता की अशा रघुकुलाची रीती सांगणाऱ्या हिंदुस्थानात आपण जन्माला आलो. आणि आपण सगळेच जास्त मागच्या सगळ्या पिढ्यांपेक्षा. कारण पुन्हा एकदा रामचंद्रांचं मंदिर त्यांच्या जन्मस्थानी उभं राहताना आपण सगळ्यांनी पाहिलं. वाक्य ऐका आणि मग पुढच्या काळाला मंदिर उभं करून देणाऱ्या माणसांनी करून दिलंय. आता ते पुन्हा कुठेही फुटू नये, ते तसंच अबाधित राहावं ही आपली जबाबदारी आहे. कारण करोडो वर्षांचं पुण्य हातात आल्यानंतर असा कोणीतरी केंद्रातला राज्यकर्ता माणूस आपल्याकरता निर्माण झालाय, ज्यानं हिंदूंची सगळी श्रद्धास्थानं आता मोकळी करायला सुरुवात केली. आणि खरं सांगू का, त्यांच्या नियमाप्रमाणे कदाचित पुढच्या 2 वर्षात ते राजकीय मंडळात दिसणार नाही, पण योजकस्तत्र दुर्लभ या न्यायानं त्याही राजकारणाबाहेर जाऊन ते त्यांचं कर्म करत राहतील. कारण हे देशकार्य आहे. यातला एक जरी अंश आपल्या लक्षात आला तर आपण या जगाचं भविष्य बदलू शकणार. पण हे सगळं करताना एक लक्षात ठेवायचं, हे सगळं कोणी केलं असं विचारल्यानंतर मी केलं अशी ग्वाही फिरवायची नाही. नाहीतर केलेलं पुण्य गेलं, त्या पुण्याला अर्पण राहत
शब्दांचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. मात्र त्याकरता या पूर्वरंगाचा विचार करत घरी जा. नाही तर घरची लोक विचारतील काय ऐकलं बस आपले 9. हे 9 नंतरच्या प्रसादात पाहू द्यायचं नाही. प्रसाद ग्रहण करायचा, तो उदर भरणं नव्हे या जाणीवेने करायचा. आणि कीर्तनात जे ऐकलंय ते घरच्या लोकांना जाऊन आठवत नसेल तरी आठवून आठवून सांगायचं, कारण ही आजची गरज आहे. आणि मग पुढे जायचं. म्हणून तुकोबा सांगतात त्या अभंगाचा एकदा उच्चार करूया आणि कथाभागाकडे जाऊया. 9 म्हणजे 9ला कीर्तन संपवणं आवश्यक आहे असं मला ऑलरेडी काकांनी सांगितलंय. पण काय करू, तुमच्यासारखे श्रोते, त्यात पिंपरी चिंचवड प्राधिकरण, तुमच्या श्रोत्यांवर आम्हा कीर्तनकारांचं जरा जास्तच प्रेम आहे. कारण तुम्ही खूप मनापासून कीर्तन ऐकता. कुठलीही वेळ असू दे, या 3ही भागात असलेल्या कीर्तनांना गर्दी असते. तुम्ही सगळेजण संस्कृतीचं संवर्धन करणारे श्रोते आहात. वाजवा स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या चालतात. त्यामुळे याचा आनंद आहे. पण हरकत नाही, नियोजित वेळेनुसार कीर्तन संपवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण पुढे आरती आणि महाप्रसाद या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, त्या सुद्धा वेळेत. आणि कीर्तन वेळेत संपलं तरच मी माझ्या घरी स्वार्थपण आणि परमार्थपण दोन्ही साधूया. आणि हे सगळं करताना भगवंताला साक्षी ठेवूया, म्हणजे सगळ्या गोष्टी समप्रमाणात सारख्या होती. तुकोबा म्हणतात त्याचा एकदा उच्चार करू आणि कथा भागात हे चिठोर भक्ती आवडते देवा, हे चिठोर भक्ती आवडते देवा, हे चिठोर भक्ती आवडते देवा. हे चिठोर भक्ती आवडते देवा, हे चिठोर भक्ती आवडते
हिंदुस्थानाच्या नकाशामध्ये मेवाड प्रांत असं नाव आहे. राजस्थान, जयपूर, जैसलमेर, कोटा अशी सगळी गावं या मेवाड प्रांतात मोडतात. आणि या प्रांताचा सगळ्यात महत्वाचा काय म्हणूया आपण अभिमानाची गोष्ट असणारा चित्तोडगड. ज्या चित्तोडगडावरती राजपुतांची वंशावळ कित्येक वर्ष राज्य करत होती. बाप्पा रावळ पासून सुरू होतो हा राजपुतांचा वंश. या चित्तोडगडावरती आजपर्यंत कित्येक राणा आले. राणा म्हणजे राजा. त्यांनी या चित्तोडगडाचं सिंहासन स्वतःच्या पराक्रमानं, औदार्यानं, शौर्यानं, राजनीतीनं, धर्मकारणानं, धोरण बुद्धीनं अत्यंत सुंदर सांभाळलं. त्याच्यातच होता एक राजा ज्याचं नाव होतं रतनसिंग. या रतनसिंगाचा काका होता ज्याचं नाव होतं भीमसिंग. या भीमसिंगाला 7 मुलं होती. आणि एक दिवस अजून युद्ध व्हायचं त्यामुळे शेवटच्या कडव्यापर्यंत वाचायचं. रतनसिंगाचा काका असलेल्या भीमसिंगाच्या राज्य कारकिर्दीत एक दिवस दिल्लीवरनं स्वारी आली. त्यावेळेला दिल्लीचा जो सुलतान होता त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. या खिलजीचा जो वजीर होता त्याचं नाव होतं मलिक काफूर. नाव लक्षात राहणं अवघड आहे, पण हातामध्ये जो मोबाईल घेऊन आपण फिरतो की नाही त्याच्यावरती जर राणी पद्मावती असं टाकलं तर विकिपीडिया येतो. त्याच्यात ती नावं आहेत. घरी नातवंडांना गोष्ट सांगताना आठवली नाही तर गुगल उघडा. या भीमसिंगानं त्याच्या 7 मुलांना बरोबर घेतलं आणि दिल्लीच्या सुलतानाचा जो वजीर ही चढाई करत मेवाड प्रांतापर्यंत आला होता त्याच्याशी लढण्याकरता हे सारे जण रणांगणात उतरले. किती दिवस झालं हो हे युद्ध? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 3 वर्ष झालं युद्धाला. मोगल बादशहांकडनं आता हिसकावून घेतलं जाईल की काय हे सारे सुलतान लोक हिंदुस्थानाचे नाही. कधीतरी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बहमनी सुलतान असा शब्द ऐकला असेल. ती ही सगळी वंशावळ. आपलं दिल्लीचं फक्त हातून जाऊ नये म्हणून नाईलाजानं या युद्धातला पराजय स्वीकारून हाती उरली ती सेना घेऊन खिलजीनं चित्तोडगडाचा प्रांत सोडला आणि तो उलटा दिल्लीकडे यायला लागला. दोन तीन मुक्काम झाले. मजल करत करत चालली उरलेली सेना हा खिलजी हा मलिक काफूर
वरती रात्रीच्या त्या भयान वेळेमध्ये पेटत्या पलितेच्या अर्धवट उजेडात या मलिक काफूरनं म्हणावं, जहापना खरंच दिल्लीला जायचं? मतलब जा तो रहे हैं दिल्ली के पास, जाना भी पड़ेगा। उठिए उठिए, एक अर्जी थी, पेश करूं? क्या बताना चाहते हो मलिक? वही तो, आता चित्तोडगड आला नाही, मग कसा येईल? भीमसिंगाबरोबर त्याची 7 मुलं लढत होती, पण त्याच वेळेला त्या भीमसिंगानं त्याच्या पुतण्याला त्या चित्तोडगडाची गादी अभिषेक करून त्याच्या नावे ठेवून तो खाली उतरलाय, आणि तो जो पुतण्या आहे ना, त्याचं नाव आहे रतन सिंग। हाँ तो फिर होगा कोई रतन सिंह? अभी तो दिल्ली जाना है वापस, बाद में सोचेंगे इस चित्तौड़ का क्या करना है। कारणच तसं होतं, कारण सगळ्या हिंदुस्थानावरती याचा ध्वज, याचा बटवा फिरत होता, फक्त याला जिंकता आला नव्हता तो मेवाड प्रांत। मलिक काफूरनं सांगावं, जहापना गौर से सुनिए, तुम्ही काय करताय माहितीये का? तलावाच्या काठापर्यंत जाताय, पण तलावाचं पाणी बघतही नाही आहात, पिलं तर लांबच राहिलं। एक सांगू का, तो जो रतन सिंग बसलाय ना मेवाडच्या राजगादीवर, त्याच्या राणी वशात एक खूप सुंदर राणी आहे, जणू काही मोठ्या तलावात उमललेलं अत्यंत देखणं कमल पुष्पच म्हणायला हवं तिला। गोरी पान नाकेली, कमळाच्या पानासारखे तिचे नेत्र आहेत, काळे घोर कुरळे कुंतल तिच्या पाठीवरती रुळत असतात म्हणे। इतकं आरसपाणी सौंदर्य आहे की पाहणारा पाहतच राहतो। आणि खरं सांगू का जहापना, ते एवढं सुंदर सौंदर्य तुमच्या जनांखान्यात असावं असं मला वाटतं, पण अवघड आहे, कारण ते चित्तोडगडाच्या चौकीतीत आहे। आता ते सोडायचं का दिल्लीला जायचं, तुम्ही ठरवा। आता खिलजीची अवस्था कशी झाली माहितीये का? 1.5 वर्षातला निम्मा अधिक काळ त्यानं राजपूतांच्या तलवारीचं पाणी झोपलं होतं। त्याला माहिती होतं की हे राजपूत लोक अत्यंत कडवे असतात, आपण यांच्या घरातल्या पोरीबाळींवर नजर टाकली तर तिथेच आपलं मुंडकं उडवून टाकतील। त्या पतंगाला माहिती असतं ना हो, ती भडभड करत जळत असते ज्योत, त्या ज्योतीकडे तो आकर्षित होतो, पण त्याला माहित असतं त्या ज्योतीचा स्पर्श जरी झाला तरी आपण जळून खाक होणार आहोत, पण तरी तो सोडतो का तिच्याकडे जाणं? जातो आणि जळून मरतो। कसं झालं होतं याचं? याला माहित होतं कदाचित आपण जिवंत परत येणार नाही, पण एवढा आपला वजीर आपल्याला सांगतोय तर जाऊयात परत। आणि त्यांनी सगळं सैन्य पुन्हा उलट फिरवलं। मलिक काफूरनं सांगावं, जहापना देशात या राजपूत लोकांना त्यांच्या धर्माबद्दल, देवाबद्दल, सदाचाराबद्दल, संस्कृतीबद्दल, संस्काराबद्दल प्रचंड अभिमान असतो, पण तुम्ही यांच्याशी तलवारीनं लढायला गेलात तर ते कापून काढतील आणि तीच तलवार म्यान करून भाईचारा रखेंगे असं म्हणत गेला तर तुम्हाला गळा मिठी घालतील। राजकारणातल्या काही गाठी शस्त्रानं नाही, शास्त्रानं सोडवायच्या असतात। पत्र पाठवूयात आपण त्यांना, आणि संगनमत करून सुलतानाचं पत्र रतनसिंगापर्यंत चित्तौडगडावर पोहोचलं। मलिक काफूरनं सांगितलेला सारा काही पत्राचा तर्जुमा त्यानं लिहून काढला होता, पण मूळ वृत्ती जात नाही ना, आणि म्हणून त्यानं
म्हणून त्यानं त्या पत्राच्या शेवटी एक कंस करून, आपण जसा ताजा कलम लिहितो ना तसं एक कंस करून त्यानं एक वाक्य लिहिलं होतं. त्यानं काय म्हणावं, हिलजी बोले राजयासी, मैत्रीपूर्ण हात पुढे केला होता, पण स्वतःच्या स्वभावाप्रमाणे हे शेवटचं वाक्य त्यानं त्या पत्रात लिहावं. हिलजी बोले राजयासी, दाखवा पद्मिनी आम्हासी, चिंता नसावी मानसी, मित्र आपण कायमचे. पत्राच्या वरच्या सगळ्या भाषेनं आपण याच्याशी मैत्री करावी, हा रतन सिंगाचा विचार पक्का होता होता थांबला हो, या मागणीपाशी थांबला. आणि रतन सिंगानं सगळं सैन्य पुन्हा गोळा केलं आणि मैत्रीचं बोलणं करायला रतन सिंग येईल या आनंदात असलेल्या खिलजीच्या सैन्यावरती रतन सिंगाचं सारं सैन्य तुटून पडलं. पुन्हा युद्ध झालं. महिना, दीड महिना, 2 महिने, 6 महिने झाले, युद्ध काही थांबे ना. अहो कसं थांबे? पंचक्रोशीच्या बाहेर असलेल्या कुठल्या तरी वेगळ्याच प्रांतातनं एखाद्या अडलेल्या नडलेल्या परक्या स्त्रीनं सुद्धा जर पत्र पाठवून या राजपूत लोकांकडे याचना केली, मदत मागितली ना, तर तिच्याशी धर्माचं भावाचं नातं जोडून आयुष्यभर जपणारे असतात ते लोक. काढून वाचा राजपूतांच्या इतिहासाची वंशावळ, त्यांच्या कथा. हातावरती राखीचा धागा बांधावाच लागतो अशी काही गरज नाही हो यांना. कारण देवाऱ्यात पुजली जाणारी देवता आणि घरात सांभाळली जाणारी पोरी बाळींची गुमान ही एकच आहे, ही जाणीव असते त्यांना. तिथे तर स्वतःच्या राणीचाच प्रश्न होता. पुन्हा एकदा आलेल्या परकीय सैन्याशी लढतोय रतन सिंग आणि चित्तोडगडाच्या बाले किल्ल्याच्या तटावर उभं राहून राणी मात्र हे सारं काही बघती आहे. न राहून एक दिवस तिनं शामियान्यात जाऊन रतन सिंगाची भेट घ्यावी आणि त्याला सांगावं, राणाजी पुन्हा एकदा सांगू का, माझं ऐका. अहो काय मागितलंय त्यानं? माझ्या या कधीतरी संपणाऱ्या सौंदर्याचं दर्शन ना, मग देऊयात ना. मानू नका, मी काय बोलते ते नीट ऐका. कधीतरी संपणाऱ्या देहाचं दर्शन त्याला मिळत नाही, म्हणून तो कित्येक लक्ष होत खर्चून सुद्धा मिळणार नाही अशा आपल्या राजपूत वीरांना मारतोय. गावातली, गडावरची, आजूबाजूच्या प्रांतातली कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत यानं केलेल्या स्वारीमुळे आणि याच्या लढायांमुळे. थांबूया हे सगळं. पद्मिनी, तू त्याच्या समोर जाशील का? नाही. मी काय सांगते नीट ऐका राणाजी. माझ्या महालाच्या मागच्या बाजूला माझी हौस म्हणून तुम्ही एक भला मोठा तलाव बांधून घेतलाय. गोंदी तलाव म्हणतात त्याला. त्या तलावाचं पाणी इतकं नितळ आहे, इतकं स्वच्छ आहे की मी माझ्या महालाच्या सज्जात उभी राहिले तरी माझं प्रतिबिंब मला खाली पाण्यात दिसतं. खिलजीला बोलवून घ्या, माझं दर्शन त्याला घडवूया. पाण्यातलं प्रतिबिंब सुद्धा नाही, त्या तलावाच्या बाजूला अशा पद्धतीनं एक भला मोठा आरसा बांधूया, ज्या आरशात त्या तलावाच्या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाचं बिंब पडेल आणि ते तो खिलजी पाहिजे. मी समोर येण्याचा प्रश्नच नाही. आणि तहाचं कागदपत्र तो लखोटा खिलजीकडे पाठवला रतन सिंगाला. या आपण गडावर, आपल्याला पद्मिनीचं दर्शन घडवू आम्ही म्हणून खिलजीला गडावरती बोलवून घेतला. ठरल्याप्रमाणे सगळा जमानिमा करून घेतला. राणीच्या महालापाठी असलेल्या तलावाच्या एका काठाला असं त्याला उभं केलं की सज्जात आलेल्या राणीचं प्रतिबिंब तलावात पडावं आणि तलावात पडलेलं प्रतिबिंब
आरशात दिसावं आणि ते बघणारा तो खिलजी किती वेळ आली हो राणी? एक क्षण उभी राहिली होती. सौंदर्याचे सगळे मापदंड त्या दिवशी तिने तिच्या देहावर धारण केले होते. एक क्षणापुरती आली आणि उलटी फिरली, पण त्या क्षणभराच्या दर्शनानं सुद्धा सिद्धीच्या खिलजीच्या वृत्ती बदलल्या. राणा रतन सिंगाचा हात हातात धरावा. आओ राणा जी, आज से हम बहुत अच्छे दोस्त हो गए, अब सारी बातें मिट गई. असं म्हणून हाताला धरून चित्तोडगडाची ती चढण खाली उतरत येत आहेत दोघं. रतन सिंगानं त्याला खालपर्यंत सोडायला येण्याचा शिष्टाचार पाळला होता आणि खाली येईपर्यंत सिद्धीच्या त्या खिलजीच्या मनात मात्र वेगळीच कल्पना निर्माण झाली. दर्पणामध्ये पाहि सुंदरी, दर्पणामध्ये पाहि सुंदरी, मगची जात से आपुल्या स्थळी, मगची जात से आपुल्या स्थळी, कपट गावतो योजिलामणी, कपट गावतो योजिलामणी, विनती तो कृपा यावे भोजनी, विनती तो कृपा यावे भोजनी, दर्पणामध्ये. तिचं ते रूप पाहिलं आणि ती चढण साडी उतरत बोलण्यात गुंतवत खिलजीच्या मनातला वेग बदलला. त्यानं राणा रतन सिंगाला स्वतःच्या शामी आण्याच्या इतकं जवळ आणलं की आता सिद्धी त्यानं नुसती टाळी वाजवली तरी खिलजीचे सैनिक येऊन राणाला पकडणार होते. 10 पावलावर राहिला हो त्याचा शामी आणा आणि आपण आपल्या टप्प्यात आलोय हे त्याला कळल्यानंतर खिलजीनं फक्त 2-3 टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या म्हणजे शामी आण्याच्या पहाऱ्यावर असलेल्या शिपायांकरता खूण होती. काहीही कळायच्या आत रतन सिंगाला 15 जणांनी घेरलं. त्याच्या हातापायामध्ये दोऱ्याच्या काढण्या गुंतवल्या, त्याला जेरबंद केलं आणि खेचत संपूर्ण शामी आण्याच्या एका कोपऱ्याला असलेल्या त्या अंधाऱ्या बाजूच्या एका तंबूत नेऊन टाकलं. दुपारचं भोजन झाल्यानंतर गडावरून पाय उतार झालेले राणा रतन सिंग अजून चित्तोडगडावर परत आलेले नाहीत. काय झालं असेल? संध्याकाळच्या वेळेला गडावर असलेल्या महालात असलेल्या त्या भल्या मोठ्या देवघरासमोर पद्मिनी उभी आहे. पुरुष उंचीच्या 2 समया दोन्ही बाजूला देवता आहेत. तुपाची निरांजनतेनं प्रज्वलित केली आहे. देवालयाच्या मागच्या भिंतीला भली मोठी अष्टभुजा उभी केलेली. तिच्या पुढे काळ्या पाषाणातली ती शिवपिंडी चकाकती आहे. अखंड अभिषेकाची संततधार सुवर्णाच्या भल्या मोठ्या कलश पात्रात होती आहे आणि तिनं त्या शंकरांसमोर हात जोडून प्रार्थना करावी. मनातले विचार कुठेतरी भगवंताशी बोलावे आणि तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या एका सैनिकानं असं करून वरती द्यावी आणि हातामध्ये आलेला तो लखोटा तिच्या हातात द्यावा. क्या है ये? आपके लिए संदेशा है राणी साहब. संदेशा कोणी पाठवलं? खबर अशी आहे राणी साहेब, दुपारी सुलतानाला खाली सोडायला गेलेल्या राणाजींना सुलतानाने कप्तानं अटक केली आहे आणि त्यानं हे पत्र पाठवलंय. वाचा. नाही वाचू शकत, आपणच नजर टाका. आणि पद्मिनीनं तो बंद लखोटा होता तो उघडला, ते पत्र उलगडलं आणि ती त्या सगळ्या
आणि या सगळ्याला कारण ठरलं होतं पद्मिनीचं अप्रतिम आरस पाने सौंदर्य. विचार केला क्षणभर केलं. बाहुली प्रसंग योजित पट धैर्यशाली मृत्यू येतरी वरी नमीत भाग्यशाली मृत्यू येतरी वरी नमीत भाग्यशाली. क्षणभर विचार केला. देवाऱ्यासमोर ठेवलेली ती संशयतीनं उचलली, कपाळी लावली आणि त्या सेवकाबरोबर उलट पत्र तिनं धाडलं. त्या पत्रात पद्मिनी असे लिहिते, सुलतान साहेब, मी तुमची व्हायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मला रतनसिंगांची, राणाजींची एकांतात भेट घ्यायची आहे. तुमच्या शामियान्यापासून साधारण 40 पावलं दूर असलेल्या मोकळ्या पूर्णात. काय तिनं डोकं वापरलं बघा. तिनं अशा ठिकाणी भेट मागितली जिथे मधला एक चौकोनी पट्टा गवताविना होता आणि त्या चौकोनी भागाच्या सगळ्या बाजूनं पुरुषभर उंचीचं गवत वाढलेलं होतं. तिनं खिलजीला आपल्या अटींचा मायना लिहून पाठवला पत्रात. मी आयुष्यभरासाठी तुमची होईल, पण मला राणाजींना एकांतात भेटायचं आहे. मी चित्तोडची साम्राज्ञी आहे आणि म्हणून माझी स्वतःची काहीतरी मर्यादा आहे. माझ्या पदाची काहीतरी गरिमा आहे जी तुम्हाला राखावी लागेल. मी एकटी येणार नाही. माझ्याबरोबर माझ्या 700 दासी येतील. त्या दासींच्या पालखीचे भोई असतील. 700 पालख्यांसह आम्ही खाली येऊ. दासी असल्या म्हणून काय झालं, राजपूत घराण्यातल्या स्त्रिया आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या संरक्षणाकरता प्रत्येक पालखीबरोबर 3 शिपाई असतील. मी राणाजींना त्या मोकळ्या जागेत भेटेन. त्यावेळेला त्या जागेपासून 4ही बाजूनं 20 हाताच्या अंतरापर्यंत मला कोणीही नको. मला एकांतात भेट घ्यायची आहे. मी तुम्हाला भेटायला येईल अमावस्येच्या दिवशी. काय धोरण आहे. अवसेच्या दिवशी आकाशात चंद्र नसतो. दुखळुकणाऱ्या चांदण्यांमध्ये फारसं काही दिसू शकत नाही. खिलजीने तिच्या सगळ्या अटी मान्य केल्या. इतके दिवस अटकेत टाकलेल्या रतनसिंगासमोर जाऊन खोटी पत्र लिहून तो रतनसिंगाला खिसवत होता, पण आज त्याच्या हातात पद्मिनीचं पत्र पडलं होतं. हताश झालेल्या रतनसिंगाला त्यानं पद्मिनीच्या हस्ताक्षरातलं ते खरं पत्र वाचून दाखवलं. खोटं वाटतंय राणाजी, तुमच्याच पद्मिनीचं हे हस्ताक्षर आहे. बघा, ती माझी व्हायला होणार आहे. आजपासून 8 दिवसानंतर ती माझी होईल. पण त्याआधी तिनं तुमची एकांतात भेट मागितली आहे. मी हो म्हटलंय तिला. रतनसिंगाच्या हातापायाच्या काढण्यात आल्या. हातपाय मोकळे झाले आणि रतनसिंगानं ते पत्र उचलून बघावं, पद्मिनीचं हस्ताक्षर त्याला दिसावं आणि ते वाचता वाचता क्षणभर त्यानं डोळे मिटावेत. पद्मिनीचा चेहरा समोर यावा आणि मिटलेले ते डोळे उघडून द्वेषानं त्यानं सांगावं, सुलतान, पद्मिनीच काय, तिचं नखही तुला दिसणार नाही. बघ तू. हसला हो आणि निघून गेला. 8 दिवसानं पद्मिनी कायमची आपली होणार आहे. एकटी पद्मिनीच हवी होती त्याला. आपण 700 दासी घेऊन ती येणार होती. हा अजूनच वेडा पिसा झाला. दासी असल्या तरी काय झालं, राजपूत स्त्री आहे. तिच्या सकट 700 जणी आपल्या जनानखान्यात येणार म्हणजे आपल्यासारखा आपणच सुखी, असा विचार त्यानं करावा आणि सगळ्या गोष्टीत शिथिलता येत गेली. हो, सगळ्या गोष्टीत शिथिलता येत गेली. ज्या दिवशी पद्मिनी भेटायला येणार होती तो दिवस उजाडला, मावळला. रात्रीच्या अंधारात 700 पालख्यांबरोबर पद्मिनी निघाली. चित्तोडगडाच्या पायऱ्या उतरतीये. पेटत्या पलित्यांबरोबर उतरणाऱ्या त्या सगळ्या मेळ्यांचं दर्शन खिलजीला त्याच्या शामियान्यात बसून दुर्बिणीचं बघून कळलं होतं. आता तर काय, तो अजूनच आनंदित झाला. आता फक्त 2-3 तास ही पद्मिनी सह या 700 जणी आपल्या होणार. पण काय घडलं होतं. सज्ज होऊनी राणी निघाली.
रात्री 21 एवढा सगळा लवाजमा खाली उतरलाय गडाच्या. 700 पालखाची नशबाई मेना उचलती सहा होई. तिने या सगळ्या गोष्टीचं नेतृत्व दिलं होतं 2 विश्वासू सरदारांकडे. त्यांची नावं इतिहासात प्रसिद्ध आहेत. गोरा सिंग ही बादल यांना सेनापती पद देऊन त्यांना. राणीचा लवाजमा खाली उतरताना दिसला. तिच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. रतन सिंगाला 4 शिपायांनी आणून त्या रिकाम्या जागेमध्ये आणून उभं केलं. त्याच्या हातात पायातल्या सगळ्या काढल्या त्याला मुक्त केलं आणि राणीच्या नियमानुसार 4ही दिशेनं 20-20 हात कोणीही असणार नाही असा एकांत तिला रतन सिंगाबरोबर दिला. आजूबाजूला कोणीही नाही हे पाहून मेळ्यातून राणी उतरली. त्याआधी आपल्या मेळ्याला लावलेल्या सगळ्या मशाली तिनं विझवल्या. रतन सिंगाला हाताला धरलं. ओढत 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 स्वतःच्या मेळ्यापर्यंत आणलं. बसवलं नाही, ढकललं. रतन सिंग आणि राणी मेळ्यात बसले हे भोयांना कळलं. भोयांनी पालखी खांद्यावर घेतली. रस्ता पायाखालचा होता त्यामुळे पुरुषभर उंचीच्या गवतातनं हा मेळा चालत 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 पळवत पळवत चित्तोडगडाच्या पायथ्यावरनं आता चढत 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 बाले किल्ल्याच्या तटाच्या आत जाऊनच थांबला. आणि तो थांबल्यावरती पेटत्या मशालीसह राजपुतांचा सूर्याचं चित्र असलेला भगवा ध्वज राणीनं आकाशात फडकवला. आणि खाली असलेल्या पालख्यांमधले सगळे जण त्या 700 जणी सुद्धा सगळा स्त्रीवेश टाकून द्यावा, मूळ योद्ध्याच्या रूपात यावं आणि ही सगळी राणीची सेना गाफील असलेल्या सिद्धीच्या शामियानावर तुटून पडली, जाळपोळ झाली. सैन्य संपलं आणि सगळं संपून हे चित्तोडगडावर सूर्योदयाच्या आधी येऊन पोहोचले. दारूच्या नशेत लडखडत पडलेल्या सुलतानाला त्याच्या पलंगासह मलिक काफूरनं उचलला आणि पळवत नेला. पराजयाला स्वीकारून दोघं जण दिल्लीत जाऊन पोहोचले. पण झालेला अपमान इतका जिव्हारी लागला की पुढच्या वर्षभराच्या आत ताज्या दमाची सगळी फौज घेऊन खिलजीनं पुन्हा एकदा स्वारी केली. जरा कुठे स्थिर स्थावर होतंय असं म्हणेपर्यंत चित्तोडवरती पुन्हा एकदा खिलजीची स्वारी चालून आली. आणि यावेळचं युद्ध खूप काळ चाललं. ते खूप काळ चाललं याच्यापेक्षा सुद्धा या युद्धात खिलजीनं क्रूरतेची सीमा सुद्धा ओलांडली. आजूबाजूने येणारी सगळी मदत रतन सिंगाला मिळणार नाही याची खबरदारी त्यानं घेतली. चित्तोडगडापासून साधारण कोसभर लांब राहणारा त्याचा शामियाना आता गडापासून 10 हातावर आणून त्यानं बसवला. आणि गडाला त्याचा वेढा पडला. मोठमोठाल्या तोफांमुळे गडाचे बुरुज कट कोसळू लागले. गडावरती असलेल्या रसदीसह आणि सैन्यासह रतनसिंग पुन्हा एकदा युद्धात उतरला. आणि शेवटची 250-300 लोक शिल्लक असताना राणीनं रतनसिंगाची भेट घेतली. देवघरात भेटले दोघे. अग्नीच्या भोवती सप्तपदीची 7 पावलं चालत असताना विवाह प्रसंगी घातला जाणारा राजस्थानी कपड्यांचा जोडा तिनं धारण केला होता. कुळपरंपरेनं मिळालेले सगळे दागिने तिनं अंगावर घातले होते. भांगभर सिंदूर भरलाय आणि हातामध्ये ढाळ घेऊन उभी होती पडली. निरांजन, अक्षता, कुंकू आणि त्याबरोबरीनं चांदीच्या एका छोट्याशा वाटीत ठेवलेला केशर लावलेला विडा
पोशाखाकडे बघूनच ओळखलं हिच्या मनात काय चाललंय. त्यानं फक्त तिच्याकडे पाहावं आणि तिला हाक मारावी, पद्मिनी, राणाजी आता बोलण्यात वेळ घालवू नका. शत्रू ऐन दारात येऊन उभा राहिलाय. आता बोलून वेळ घालवायचा नाही, आता आपल्याला लढून वेळ घालवायचा आहे. एक तर लढून जिंकून तरी येऊ, नाही तर लढून कटून मरू तरी. खरं सांगू का, जे राणीच्या मनात होतं ना तेच रतनसिंगाच्याही मनात होतं. राजपूत पद्धतीप्रमाणे त्यानं सुद्धा आज केसरिया धारण केला होता. केशरी रंगाचा फेटा, केशरी रंगाचा सदरा, केशरी रंगाची धोती, असं सगळं घालून आला होता तिच्या समोर. कमरेला तलवार, जांभिया, खांद्यावरती धनुष्य, अशा सगळ्या योद्ध्याच्या वेशात येऊन उभा राहिलेला रतनसिंग पद्मिनीला म्हणतोय, पद्मिनी काय वेळ आली कधी. राणाजी त्याला तुम्ही नाही, मी जबाबदार आहे. माझं हे सौंदर्य घात करू लागलंय, त्याला मी तरी काय करू. नाही पद्मिनी, अगं तो खिलजी वेडा आहे, तो तुझ्या देहाच्या सौंदर्याला भाळलाय, पण तुझ्या मनाचं सौंदर्य फक्त मलाच माहिती आहे ना. विवाहाच्या वेळेला सुद्धा जो मला तलवारबाजीत हरवे त्यालाच मी सर्वस्व देईन असं म्हणत पण लावणारी तू, अशी हिम्मत हरू नकोस. नाही राणाजी, हिम्मत हारणारी नाहीये मी, तुम्हाला हिम्मत द्यायलाच उभी राहिले आज. आणि तिनं राणाजींच्या कपाळी कुंकुम तिलक लावावा, अक्षदा टाकाव्या डोक्यावरती, ओवाळावं आणि तो विडा रतनसिंगाच्या मुखी भरवावा. पद्धत अशी आहे की जोहर करायला जाणाऱ्या सुवासिनीनं आपल्या पतीची अशी पूजा करायची असते आणि त्यांच्या त्या असलेल्या अवैध प्रीतीचं प्रतीक म्हणून तो विडा ते दोघेही जण अर्धा अर्धा खातात. रतनसिंगानं त्यातलाच अर्धा विडा पद्मिनीला सुद्धा भरवावा आणि सांगावं, जगलो वाचलो तर भेटूया. नाही राणाजी, आता तीही संधी नाही, कारण तुम्ही 250 आहात, तो 2.5 लाखाचा सैन्य घेऊन बाहेर उभा आहे. काय होणार हे भविष्य दिसतंय आणि म्हणून एक शेवटची मागणी करू का. अग्निभोवती 7 फेरे घेत असताना जसा हातात हात घेऊन ते फेरे आपण घातले ना, तसंच तुम्ही माझा हातात हात धरून आज मला त्या जोहराच्या ठिकाणी घेऊन जाल का हो. अहो एकटी पद्मिनीच नाही, पद्मिनीच्या महालाचा दरवाजा उघडल्यावरती रतनसिंगाला उभे जगलेले सगळे राजपूत आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या स्त्रिया पद्मिनी सारख्याच दिसल्या. बाले किल्ल्यापासून थोड्याच अंतरावरती असलेल्या त्या जोहराच्या अग्निकुंडापर्यंत या प्रत्येकानं एकेका स्त्रीला आणून बसवलं. त्यांच्या भोवती गवताची भली मोठी भिंत उभी करण्यात आली चारी बाजूनं. त्या गवताच्या भिंती बाजूनं सगळे ज्वालाग्रही पदार्थ रचण्यात आले. एक एक जण आपल्या जवळ ढोलक घेतले, मोठा झांजा घेतलाय, कोणी हातात शमशीर घेतली आहे, कोणी हातामध्ये कोळशाची पिशवी घेतली आहे, कापूर घेतलाय आणि सगळ्या जणी त्या यज्ञकुंडाच्या भोवती बसल्या. पद्मिनीनं समोर ठेवलेल्या त्या यज्ञकुंडामध्ये कापराची एक वडी ठेवावी आणि त्याला अग्नीचा स्पर्श करावा. बरोबर आणलेल्या प्रत्येकीनं बरोबर आणलेल्या सगळ्या ज्वालाग्रही पदार्थांचा त्याच्यामध्ये समावेश व्हायला लागला आणि ती आगीची झळ, ती आगीची ज्वाळा भड 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 पेटायला लागली आणि त्या ज्वाळांच्या पेटत्या सगळ्या लवलवत्या जिभा होत्या ना, त्या आजूबाजूच्या गवती भिंतींना सुद्धा लागायला लागल्या. हे सगळं होत असताना बाहेर उभ्या राहिलेल्या राजपूत वीरांमधल्या एका वृद्ध व्यक्तीनं पेटलेली चूड घेऊन फक्त टेकवली. भड तिचे भडका उडला आणि सगळी बाजू आगीनं वेढली गेली. आगीचे चटके बसायला लागले, पण आपल्या अंगाला लागणारा आगीचा स्पर्श आपल्या पतीच्या युद्धामध्ये शौर्यामध्ये बाधा होऊ नये
म्हणून प्रत्येक जण मोठमोठ्यानं भजन म्हणतेय, ढोलक वाजवतेय, जय कैलाजी, जय माताजी असं म्हणत ओंकार आणि गजर सुरू झाले. त्या भडाडणाऱ्या सगळ्या ज्वाळा आकाशाला भिडताना बघतच प्रत्येक जण आता रणांगणावर खिलजीच्या सैन्यावर तुटून पडला. घनघोर आणि अखेरचं निकराचं युद्ध झालं. भविष्य ठरलेलं होतं, कोणीही शिल्लक राहिला नाही. आता एकही राजपूत वीर शिल्लक नाही हे बघून खिलजीनं आपला घोडा तसाच चित्तोडच्या त्या चढणीवरती दौडवला. घोड्यावरनं पाय उतार होऊन तो वेड्यासारखा फिरतोय. पत्नी पत्नी कहा है, पत्नी कहा है असं म्हणत त्या जळणाऱ्या ज्वाला त्याला दिसाव्यात. आणि तिथूनच दोन हातावर उभं राहिलेलं ते वृद्ध शरीर जे हुंक्याने गदगदून आता खाली कोसळायचं बाकी होतं, तिथे हा जाऊन विचारतोय, कहा है पद्मिनी असं म्हटल्यावर त्या वृद्ध व्यक्तीनं खिलजीकडे पाहावं, डोळ्यात येणारं पाणी पालथ्या हातानं निपटून काढावं, बोलू काहीच नाही, फक्त त्या भडकणाऱ्या आगीकडे बोट करावं. ती वाढत जाणारी भडकणारी आग पाहून खिलजीच्या कानामध्ये तापलेल्या तेलासारखे रतनसिंगाचे शब्द ऐकू यायला लागले, सुलतान तुला पद्मिनीच काय, पद्मिनीचं नखही दिसणार नाही दिसलं असं म्हणतात की पद्मिनीला मिळवता आलं नाही, म्हणून तिच्या दिसण्याचा भास उरात कवटाळत सरते शेवटी मलिक काफूरच्या साह्यानं दिल्लीत हा खिलजी परत आला. तो खिलजी नाही, त्याचं वेडविंद्र झालेलं शरीर परत आलं आणि अखंड त्याच्या अल्लाह तालाचं त्यानं नाव घेतलं नसेल इतकं त्यानं पद्मिनीचं नाव घेतलं. आणि त्या वेळातच एक दिवस त्यानं स्वतःला संपवलं, पण पद्मिनी त्याला मिळाली नाही. पद्मिनीनं आत्मार्पण केलं, समर्पण केलं. हेतू एकच होता, नश्वर देहाच्या नश्वर सौंदर्याकरता तिला तिच्या देशाचं प्रांताचं भविष्य कुठेही वाया घालू द्यायचं नव्हतं. आता मी तुम्हाला विचारते, घरातल्या व्यक्तींकरता स्वयंपाक करत असताना चुकून तापलेल्या तव्याचा चटका लागला तर आपल्याला काय होतं हो? देवाची पूजा करत असताना चुकून उदबत्तीची एक ठिणगी हातावर पडली तर किती हळहळायला होतं आपल्याला. आता या चष्म्यातनं बघा, मनात आणलं असतं तर रतनसिंगाशी दगा करून त्याला अटकेत तसाच ठेवून अल्लाउद्दीन खिलजीच्या जनानखान्यात जाऊन ही पद्मिनी सुलतानी राजवटीची बेगम होऊ शकली असती आणि आनंदाने जगली असती. जशी वर करणी हिंदुत्वाचा मुखवटा पांघरून हिंदूंच्या स्त्रियांना जलील करत राहणाऱ्या अकबराची जोधा होती. नाही केलं पद्मिनीने. वेळ प्रसंगी आत्मार्पण करणं तिला जास्त महत्वाचं आहे आणि या आत्मार्पणाला खूप किंमत आहे. काही विद्वानांचं, काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की पद्मिनीचा जोहार वाया गेला. काय उपयोग झाला स्वतःला आगीत जाळून घेऊन? असाच प्रश्न तुम्ही जेव्हा ही कथा कोणाकडे सांगाल ना तेव्हा तुम्हाला विचारतील. हे उत्तर लक्षात ठेवा. नाही गेला पद्मिनीचा जोहर वाया. तिनं स्वतःच्या देहाला आगीत अर्पण केलं ही तिची त्यागाची कृती नाही वाया गेली, ती अर्थशून्य नाही ठरली. का माहितीये? कारण तिनं केलेला हा त्याग एका शाहिराच्या तोंडून पोवाड्याच्या रूपात लाल महालात ऐकणाऱ्या शिवबानं त्याच्या स्वराज्यात
कोणत्याही स्त्रीवर बदंगमल करणाऱ्याचा चौरंगा केला जाईल याची जाणीव सगळ्या हिंदुस्थानाला करून दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की पेशवाईचं राज्य असेपर्यंत कुठल्याही स्त्रीवर बदंगमल केला गेला नाही. याच्यापेक्षा वेगळी फलश्रुती काय हवी असते? काय हवी असते? छावा चित्रपट पाहिला का? शेवटची 40 मिनिटं का दाखवली? आत्ताच्या काळात काडेपेटीची काडी टाकून आग लावायला नाही. ज्यांना ती आग लावून घ्यायची आणि धर्मांधपणाने भांडायचे ना त्यांना भांडू द्या, पण इतिहासातल्या या त्यागाची समर्पणाची गोष्ट आपण कशी लक्षात ठेवायची माहितीये? 32 वर्षाचा एक राजपुत्र राजा होतो आणि 10 वर्षाचं राज्य करून 8 लाखाचं सैन्य घेऊन येणाऱ्या औरंगजेबाला 85व्या वर्षी महाराष्ट्रातच मरायला भाग पाडतो. ही आहे हिंदुत्वाची परंपरा. औरंगजेबाचं वाक्य आहे, याच्या मरणात उद्या 1000 मराठी वीर उभे राहणार आहेत आणि त्यानं केलेल्या या भविष्यानंच त्याचा घात केला. नाही मिळालं त्याला महाराष्ट्राचं राज्य, नाही जिंकता आलं त्याला स्वराज्य, कारण या स्वराज्याचा पाया मुळातच जिजाऊ आईसाहेबांनी इतिहासातल्या या पदविनीच्या त्यागावर उभा केलेला होता, जो आजपर्यंत बळकट आहे. भांडायचं त्यांना भांडू द्यावं. वास्तू कधीतरी कालवश होणारच, पण त्या ज्यांच्या नावाने बांधल्या गेलेल्या असतात ना, त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची, त्या व्यक्तींच्या ताकदीची स्मृती आपण जागी ठेवायची असते आणि ती जागी ठेवून या इतिहासाची काठ हातात धरून उज्ज्वल वर्तमानाची आणि उज्ज्वल भविष्याची वाटचाल आपणही चालायची असते आणि इतरांनाही चालायला भाग पाडायचं असतं. हे ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी भगवंताच्या अस्तित्वाचं खरं कारण आपल्याला कळेल आणि त्यानं भगवद्गीतेत सांगितलेला उपदेशही लक्षात येईल. काही वेगळा नाहीये तो उपदेश. तो उपदेश एकच आहे. मी का जन्माला आलो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि या हिंदू धर्माचं पहिलं वैशिष्ट्य आहे जे निष्काम कर्म योगानं भगवंतानं सांगितलं, म्हणून तो सांगत राहिला, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. याचाच अर्थ आहे हो, जो गोळवलकर गुरुजींच्या तसबिरीवर लिहिलेल्या 2 वाक्यात कळतो. अग्निहोत्रामध्ये एक एक समिधा टाकणारे गुरुजी आयुष्यभर हेच म्हणत राहिले, राष्ट्राय स्वहा इदं न मम. हे माझ्यासाठी नाही, माझ्या राष्ट्रासाठी आहे. माझं राष्ट्र टिकलं तर माझा देव टिकेल आणि माझा देव टिकला तर माझा समाज टिकेल. किती मोठा विचार आहे. आणि हा विचार पूर्ण करायचा असेल ना, तर संकल्प करून संस्काराची माया त्यागावीच लागते. भगवंताच्या पायी सगळं वहावंच लागतं. मीतूपणाची बोलवण करावीच लागते आणि ती ज्या दिवशी होते त्या दिवशी कळतं तुकोबांना कुठल्या भक्तीचं उदाहरण द्यायचं आहे.